का? अरे आपण मनालीला जाणार. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चार चीजें ऑर्डर करेंगे. मैं एक चीज ऑर्डर ले लो. चार चीज ही करो. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि हा व्हिडिओ होणार आहे पहलगाम प्लस वैष्णोदेवी आणि मुंबई रिटर्न. स्नोफॉलमुळे आमचे 2 प्लॅन वेस्ट गेले. एका अगोदरच्या दिवशी आम्ही शॉपिंग करणार होतो, ते सुद्धा झालं नाही. आणि त्याच्यानंतर मी 3 व्हॅलीज कवर करणार होतो, ते सुद्धा झालं नाही. पण आम्ही 2 व्हॅलीज कवर केल्या. आमचं प्लॅन असं झालं की आम्ही जाणारच नाही आता, कारण की खूप स्नोफॉल आणि त्याच्यामुळे पाऊस पण होता आणि गाड्यासुद्धा थोड्याशा बंद होत्या, म्हणजे स्नोफॉलमुळे रस्ते बंद होते. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही हॉटेलमध्येच राहणार. आणि हा आउटफिट मी ठेवला होता एक स्पेशल डे म्हणजे पहलगामसाठी, कारण की तिकडे खूप मस्त मस्त व्ह्यूज होते म्हणून ठेवला होता. आमचा प्लॅन झाला की आता स्नोफॉल होते म्हणून आपण हॉटेलमध्येच राहूयात आणि मग दुपारी आपण कटरासाठी म्हणजे वैष्णोदेवीसाठी निघून जाणार. पण थोडं नंतर वातावरण चांगलं झालं, म्हणजे व्हॅलीज कवर करू शकू असं वातावरण झालं होतं, म्हणून आम्ही आउटफिट मस्त घातले, सगळ्यांनी रेडी वगैरे झालो आणि आम्ही गेलो मग पहलगाम फिरायला. म्हणजे 2 त्या 3 व्हॅलीज ज्या होत्या त्या कवर करायला आम्ही गेलो. आणि हे सुंदर असं व्ह्यू होतं आमच्या हॉटेलच्या बाहेर, म्हणजे इमॅजिन असं वाटत होतं की स्वर्गात आलोय की. तर सगळ्यात पहिलं आम्ही गेलो बेताब व्हॅलीला. तिथे आमच्या हॉटेलपासून फक्त 10 मिनिटं वॉकिंग होती. तर आणि तिथे सुद्धा मस्त असं वातावरण होतं आणि खूप सारे आम्ही व्हिडिओज फोटोज काढले. आणि माझ्याबरोबर एक ट्रॅजेडी झाली होती, मला क्रॅम्प आला होता म्हणून मी जास्त व्हिडिओ नाही काढले आणि फोटोज पण खूपच कमी काढले. पण इट्स ओके, एन्जॉय केलं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खूप सारे व्हिडिओज आणि मी फोटोज इंस्टाग्रामवर अपलोड केलेला आहे, तर तिकडे तुम्हाला बघायला मिळेल. सो इकडचा हा पूर्ण व्ह्यू आम्ही बघितला, मस्त असं पाण्याच्या. आणि ॲक्च्युली हे बेताबवाली फेमस आहे तिथल्या रिव्हरसाठी, आणि ते रिव्हर आम्हाला मेन बघायला मिळालं, कारण की मग हे रिव्हर बर्फात म्हणजे बर्फ होऊन जातं रिव्हरचं पण, आणि रिव्हर नाही बघायला मिळत. खूप लोकांना रिव्हर नाही बघायला मिळाली ही, पण आम्हाला मिळाली. सो वी आर ग्रेटफुल. अरे आपण मनालीला जाणार आहे. काय काय तू नाही येणार आहे? बालीला जाऊयात, बालीला. सो हा छोटासा स्नेहाचा स्नेक पीक होता, कारण की आम्हाला जास्त फोटोज नाही काढायला मिळाले, व्हिडिओज पण नाही. सो ती रडत होती आणि हा व्हिडिओनंतर ती मला ओरडणार आहे, पण इट्स ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या व्हॅलीसाठी. 2 व्हॅलीज कवर केले आणि आम्ही निघालो कटरासाठी आम्हाला पुन्हा 7 तास एका बसमध्ये बसायचं होतं आणि स्नोफॉल पण होत होता, त्याच्यामुळे थोडं रिस्की होतं ड्रायव्हिंग, आणि त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागलं. आणि हा पुन्हा आम्ही व्ह्यू बघत एन्जॉय करत पोहोचलो हॉटेलला. गेल्यानंतर सगळ्यात पहिला भूक लागली होती, मस्तपैकी आम्ही जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता आम्ही सुरू केलं आमचं वैष्णोदेवीची जर्नी, कारण की आम्हाला हा पूर्ण दिवस होता एन्जॉय करण्यासाठी, म्हणजे पूर्ण वैष्णोदेवी फिरण्यासाठी. सो 5:30 वाजता सकाळी आम्ही निघालो मस्तपैकी, आणि खूप जास्त पाऊस असल्यामुळे आम्हाला असे रेनकोट्स घालावे लागले. सगळ्यात पहिलं गेटवर चेकिंग केली, ID वगैरे दाखवले आम्ही. ID अगोदरच्या दिवशीच काढले होते आणि पाऊस भयंकर होता आणि चेकिंग वगैरे व्यवस्थित आमचं झालं. आणि आम्ही लिटरली 7 किलोमीटर आम्ही 3 तासामध्ये कवर केलं. 7 किलोमीटर चालल्यानंतर आमची बुकिंग होती बॅटरी कारची, पण तिथे पाऊस असल्यामुळे त्या लोकांनी रस्ता बंद केला होता आणि आम्हाला पुन्हा मग 7 किलोमीटर वर चालतच जावं लागलं. पण व्ह्यू खूप मस्त होते, आम्ही व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचलो. थोडासा वेळ लागला आम्हाला, लिटरली 6-7 तास लागले वर चढण्यासाठी, पण व्ह्यू एन्जॉय करत एकमेकांच्या सोबत आम्ही मस्तपैकी तो प्रवास पूर्ण केला. आणि ह्या पूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की
जर तुमच्यामध्ये स्टॅमिना असेल तरच तुम्ही वैष्णोदेवी चढण्याचा डिसिजन घ्या, कारण तुम्हाला एकतर बॅटरी कार्ड नाही तर हेलिकॉप्टर नाही तर रोपवे हे 2-3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण खूप पाऊस असल्यामुळे आमच्याकडे हे ऑप्शन नव्हतेच. आम्ही मस्तपैकी दर्शन घेतलं आणि कालभैरवसाठी आमची बुकिंग होती ती म्हणजे रोपवेची आणि आम्ही अगदी 5 मिनिटामध्ये रोपवेने वर गेलो कालभैरवच्या इथे. चढण्याचा पण ऑप्शन आहे पण खूप वेळ लागतो, 1 तास तिथे पण लागतो. पण आम्ही रोपवे ऑलरेडी बुक केली होती आणि रोपवेने आम्ही वर गेलो. 5 मिनिटामध्ये दर्शन झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले. तर वरून एवढा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर हा व्ह्यू मस्त होता. असं वाटत नव्हतं की खाली परत यावं, पण आम्हाला सेम पुन्हा 3 तास खाली उतरून यायचं होतं. बॅटरी कारने 10 मिनिटात आलो आणि पुन्हा 3 तासामध्ये आम्ही खाली आलो आणि नेक्स्ट दिवशी आमची पुन्हा ट्रेन होती. येस, पुन्हा मग तोच प्रवास कटरा टू मुंबई आणि खूप वाईट वाटत होतं, पण असं होतं की येस दिस इज रियालिटी अँड वी हॅव टू कम बॅक. आणि मग आमची ट्रेन कटरावरून सुटणार होती म्हणून आम्ही 10 मिनिटं अगोदर निघालो, मस्तपैकी ट्रेनमध्ये बसलो आणि प्रवास आमचा सुरू केला. ट्रिप कशी वाटली? ऑनेस्ट रिव्ह्यू. ऑनेस्ट रिव्ह्यू बता, बाद में देखेंगे रोज. मस्त. ओके, एक नंबर. ट्रिप कशी वाटली? त्यानंतर ट्रेन मधली मॅन्डेटरी रील्स काढली आम्ही, ती तुम्हाला इंस्टाग्राम बघायला मिळेल. वो 5 मिनट तू क्या करने वाली थी? मैं पहले 3 पुन्हा 2 दिवस प्रवास करून आम्ही बॅक टू रियालिटी म्हणजे बॅक टू मुंबई आलो होतो आणि मजा वाटली. 10 दिवस कसे गेले कळलंच नाही. माझ्यासाठी ही ट्रिप खूप मेमोरेबल असेल आणि तुम्हा सगळ्यांचं सुद्धा धन्यवाद माझे व्लॉग्स बघितल्याबद्दल आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.